नमस्कार. मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे उंबरठा. घराचा उंबरठा हा फक्त दगड, वीट आणि सिमेंटचा तुकडा नसतो, तर तो एका मुलीच्या आयुष्यातील दोन जगांना जोडणारा पूल असतो. एक जग जिथे ती आई वडिलांच्या कुशीत लहानाची मोठी होते, आणि दुसरं जग जिथे ती कोणाची तरी पत्नी, सून आणि आई म्हणून नवीन आयुष्य सुरू करते. पण कल्पना करा, तर जर हाच उंबरठा एखाद्या निरपराध स्त्रीचा अपमान करत असेल, तिच्या डोळ्यात अश्रू आणत असेल आणि तिला कायमचं घराबाहेर काढत असेल, तर आजची कथा आहे अशाच एका उंबरठ्याची, जिथे एका निरपराध स्त्रीला खोट्या आरोपामुळे घराबाहेर काढण्यात आलं. त्या दिवशी ती रडत होती, पण जाताना तिने एक वाक्य म्हटलं होतं, आज मी या उंबरठ्यावरून अपमानित होऊन जाते आहे, पण एक दिवस हाच उंबरठा माझा सन्मान करेल. त्यावेळी तिच्या शब्दांवर कुणीच विश्वास ठेवला नाही, पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. 25 वर्षांनी ती पुन्हा त्याच उंबरठ्यावर आली, पण त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आले. नेमकं काय घडलं? त्या स्त्रीचा नेमका काय दोष होता आणि तिला पुन्हा तिचा सन्मान का मिळाला? हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला अशाच हृदयस्पर्शी आणि जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकायला आवडत असतील, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मराठी स्टोरी हब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची ही हृदयस्पर्शी कथा, उंबरठा. घराचा उंबरठा ओलांडताना प्रत्येक मुलगी फक्त घर बदलत नाही, तर ती तिचं बालपण, आई वडिलांचं प्रेम आणि स्वतःचं आयुष्यही मागे सोडते. पण कधीकधी हाच उंबरठा तिच्या स्वाभिमानाची परीक्षा घेतो. आजची कथा अशाच एका स्त्रीची आहे, जिला एका उंबरठ्याने आयुष्यभर रडवलं आणि त्याच उंबरठ्याने एक दिवस तिला तिचा हरवलेला सन्मान परत दिला. पावसाच्या सरी शांतपणे कोसळत होत्या. गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्यासमोर एक साठीतली स्त्री शांतपणे उभी होती. तिच्या हातात एक छोटीशी कापडी पिशवी होती आणि नजरा मात्र त्या घराच्या उंबरठ्यावर खिळल्या होत्या. 25 वर्षापूर्वी ती याच उंबरठ्यावरून रडत रडत बाहेर पडली होती. आज इतक्या वर्षांनी ती पुन्हा इथे आली होती. काळ बदलत होता, माणसं बदलली होती, पण त्या उंबरठ्याच्या आठवणी मात्र अजूनही ताज्याच होत्या. त्या स्त्रीचं नाव होतं सावित्री. लग्न होऊन ती जेव्हा पहिल्यांदा या घरात आली होती, तेव्हा या उंबरठ्यावर तिचं औक्षण झालं होतं. सगळ्यांनी तिचं हसतमुखाने स्वागत केलं होतं. तिलाही वाटलं होतं की हेच आता तिचं खरं घर आहे. याच घरात ती आयुष्यभर सुखाने राहील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. सावित्री अत्यंत साधी, प्रेमळ आणि कष्टाळू होती. पहाटे उठून घरातील प्रत्येक काम ती मनापासून करायची. सासू सासऱ्यांची सेवा, नवऱ्याची काळजी आणि शेतीची कामं सगळं ती हसत हसत सांभाळायची. गावातही तिच्या स्वभावाचं कौतुक व्हायचं, पण काही लोकांना दुसऱ्यांचं सुख कधीच पाहवत नाही. घरातल्या एका नातेवाईकांच्या मनात तिच्याबद्दल मत्सर निर्माण झाला. त्याने सावित्रीला बदनाम करण्याचा कट रचला. एके दिवशी घरातील सोन्याची साखळी गायब झाली आणि चोरीचा आरोप थेट त्या सावित्रीवरती ठेवण्यात आला. तिने लाख वेळा सांगितलं की तिने चोरी केलेली नाही, पण तिचं म्हणणं कुणी ऐकलंच नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या सत्यावर मात्र कुणाचाच विश्वास नव्हता. त्या दिवशी संपूर्ण घर तिच्यासमोर उभं होतं. सासूने रागाने तिच्याकडे पाहिलं, सासऱ्यांनी मान खाली घातली. नवरा एक शब्दही बोलला नाही. सावित्रीला त्याच्याकडून एक शब्दाच्या आधाराची अपेक्षा होती, पण तोही शांत राहिला. या शांततेनेच तिचं मन पूर्णपणे तुटलं. शेवटी तिला घराबाहेर जाण्यास सांगण्यात आलं. ती उंबरठ्याजवळ आली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने शेवटचं एकदा त्या घराकडे पाहिलं आणि ती शांत आवाजात म्हणाली, आज मी या उंबरठ्यावरून अपमानित होऊन जाते आहे, पण जर माझं सत्य खरं असेल, तर एक दिवस हाच उंबरठा मला पुन्हा सन्मानाने बोलवेल. एवढे बोलवून ती मागे न वळता निघून गेली. त्या दिवशी तिच्या पावलांनी उंबरठा ओलांडला, पण तिचं मन मात्र कायमचं त्या घरातच अडकून राहिलं. सावित्री गाव सोडून जवळच्या शहरात आली. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी खूप कठीण होते. राहायला घर नव्हतं, हातात पैसेही नव्हते आणि ओळखीचं कुणीही नव्हतं. अनेकदा उपाशी पोटी रात्र काढावी लागली, पण तिने कधीही चुकीचा मार्ग निवडला नाही. एका वृद्ध आजीबाईंनी तिची अवस्था पाहिली आणि तिला आपल्या घरी आश्रय दिला.
त्यांच्या घरी स्वयंपाक आणि घरकाम करून सावित्रीने नव्याने आयुष्य सुरू केलं. ती दिवसभर कष्ट करायची आणि रात्री देवासमोर बसून एकच प्रार्थना करायची, देवा मला न्याय नको, पण माझ्या सत्याचा अपमान होऊ देऊ नको. काळ पुढे सरकत गेला. तिच्या प्रामाणिकपणामुळे लोकांचा तिच्यावर विश्वास बसू लागला. तिने थोडे थोडके पैसे साठवले आणि स्वतःचा छोटासा डब्यांचा व्यवसाय सुरू केला. तिच्या हाताच्या जेवणाची चव इतकी छान होती की काही वर्षातच तिचा व्यवसाय चांगला वाढला. ज्या स्त्रीला एकेकाळी घरातून हाकलून दिलं होतं, तीच स्त्री आता अनेक गरजू महिलांना काम देत होती. त्या दरम्यान त्या जुन्या वाड्यात मात्र सुख राहिलं नव्हतं. सावित्री गेल्यापासून घरात रोज भांडणं व्हायची. शेतीत नुकसान झालं, जनावरं आजारी पडली, व्यवसाय बुडाला. सावित्रीवर खोटा आरोप करणारा नातेवाईकही हळूहळू अपराधीपणाने जगू लागला. प्रत्येक वेळी सावित्रीचे अश्रूंनी भरलेले डोळे त्यांच्या समोर यायचे. एक दिवस त्याला गंभीर आजार झाला. मृत्यूजवळ आल्याचं जाणवताच त्याने संपूर्ण कुटुंबाला जवळ बोलावलं. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, सावित्री निर्दोष होती. सोन्याची साखळी मीच चोरली होती. तिचा अपमान व्हावा म्हणून मी तिच्यावर खोटा आरोप केला. माझ्या एका चुकीमुळे एका निरपराध स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. हे शब्द ऐकताच घरात सन्नाटा पसरला. सासऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नवरा स्वतःलाच दोष देऊ लागला. 25 वर्षापूर्वी पत्नीच्या डोळ्यातलं सत्य त्याला दिसलं नव्हतं याची त्याला आयुष्यभराची शिक्षा मिळाली होती. दुसऱ्याच दिवशी सावित्रीचा मुलगा अभिजित आईचा शोध घेण्यासाठी निघाला. लहानपणी त्याला सांगितलं गेलं होतं की त्याची आई त्याला सोडून गेली, पण आता सत्य समोर आलं होतं. अनेक गावं, अनेक शहरं फिरल्यानंतर अखेर एका वृद्ध महिलेकडून त्याला सावित्रीचा पत्ता मिळाला. तो तिच्या घरी पोहोचला. साधंसुधं पण स्वच्छ घर, अंगणात तुळस आणि घराबाहेर अनेक महिला तिच्याबद्दल आदराने बोलत होत्या. अभिजित दारात उभा राहिला. सावित्री बाहेर आली. समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहताच तिचे डोळे भरून आले. आईला ओळखायला मुलाला एक क्षणही लागला नाही. तो धावत तिच्या पायावर पडला आणि रडत म्हणाला, आई, मला माफ कर. मला खोटं सांगितलं गेलं. मी तुझा तिरस्कार करत मोठा झालो. पण आज मला कळलं, माझी आई कधीच चुकीची नव्हती. सावित्रीने थरथरत्या हातांनी त्याला उचललं आणि कित्येक वर्षांनी आई मुलाचं प्रेम अश्रूंमधून वाहू लागलं. त्या क्षणी तिच्या मनात कोणताही राग नव्हता. फक्त आपल्या लेकराला परत मिळाल्याचं समाधान होतं. अभिजितने आईचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, आई, आता तू माझ्यासोबत घरी चल. त्या घराला तुझी खूप गरज आहे. आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे. सावित्री काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर 25 वर्षापूर्वीचा तो काळा दिवस पुन्हा उभा राहिला. अपमान, अश्रू, तुटलेली स्वप्न आणि उंबरठा ओलांडताना दिलेला तो निरोप. सगळं काही क्षणात तिच्या मनात फिरून गेलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, बाळा, जखम भरली तरी तिचा व्रण कायम राहतो. त्या उंबरठ्यावरून बाहेर पडताना आम्ही माझं सर्वस्व गमावलं होतं. अभिजितने आईच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला, आई, त्या उंबरठ्याने तुझा अपमान केला नव्हता. चुका माणसांनी केल्या होत्या. आज त्याच माणसांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. एकदा माझ्यासाठी चल. काही वेळाने सावित्रीने होकार दिला. दोघेही गावाकडे निघाले. गाडी गावात शिरताच अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अरे, सावित्री परत आली. ही बातमी क्षणात संपूर्ण गावभर पसरली. ज्या लोकांनी कधी काळी तिच्यावर संशय घेतला होता, तेच आज लाजेने मान खाली घालून उभे होते. सावित्री मात्र कोणाकडेही रागाने पाहत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. जुन्या वाड्यासमोर गाडी थांबली. सावित्री खाली उतरली. समोर तोच उंबरठा होता. वर्षानुवर्ष ऊन, पाऊस, वारा सहन करूनही तो तसाच उभा होता. सावित्री काही क्षण त्या उंबरठ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. घरातील सगळे लोक बाहेर आले. तिचे वृद्ध सासरे थरथरत तिच्यासमोर आले. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि म्हणाले, मुली, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आम्ही न्याय केला नाही. आम्ही आयुष्यभर त्या चुकीची शिक्षा भोगली आहे. एवढं बोलून ते तिच्या पायावर बसले. सावित्री घाबरून मागे सरकली. तिने ताबडतोब त्यांना उचललं आणि म्हणाली, बाबा, असं करू नका. मोठ्याने मुलींच्या पायावर पडायचं नसतं. तिच्या या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या स्त्रीचा एकेकाळी अपमान झाला होता, तीच आज नम्रतेने सगळ्यांना सन्मान देत होती. तिच्या मनात सूड नव्हता, फक्त माणुसकी होती. तेवढ्यात घरातील लहान मुलगी हातात आरतीचं ताट घेऊन बाहेर आली. ती निरागसपणे म्हणाली, आजी. आई म्हणाली, आज तुमचं पुन्हा स्वागत करायचं आहे.
त्या निष्पाप शब्दांनी सावित्रीचा बांध फुटला. 25 वर्षापूर्वी ज्या उंबरठ्यावरून ते अपमानित होऊन बाहेर पडली होती, त्याच उंबरठ्यावर आज तिचं औक्षण होत होतं. तिच्या पायांवर कुंकू आणि अक्षता पडल्या. तिने हळूच उंबरठ्याला हात लावला, डोळ्यांना लावला आणि शांतपणे घरात पाऊल टाकलं. त्या क्षणी उंबरठा जणू म्हणत होता, मी कधीच तुझा नव्हतो. विरोधक, चुकीची माणसं होती. आज तुझा सन्मान परत आला आहे. संपूर्ण गाव हा सर्व प्रसंग पाहत होता. अनेकांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. गावातील सरपंच पुढे आले आणि म्हणाले, आजपासून या गावात कोणत्याही स्त्रीवर पुराव्याशिवाय आरोप केला जाणार नाही. सावित्रीच्या आयुष्यात जे घडलं ते पुन्हा कोणाच्याही आयुष्यात घडू देणार नाही. गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्या निर्णयाचं स्वागत केलं. त्या दिवशी फक्त एका स्त्रीचा सन्मान परत आला नव्हता, तर संपूर्ण गावाने एक मोठा धडा शिकला होता. सावित्री पुन्हा त्या घरात राहायला लागली, पण तिच्या वागण्यात किंचितही गर्व नव्हता. ती पहाटे उठून अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालायची आणि देवघरात दिवा लावायची. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्या भिंती अनेक वर्ष भांडणाचे आवाज ऐकत होत्या, त्या भिंती आता हसण्याने दुमदुमू लागल्या. सावित्रीच्या आगमनानंतर जणू घराचं नशीबच बदललं होतं. शेतीला भरघोस पीक आलं, घरात पुन्हा सुख समाधान परतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवरचा विश्वास परत निर्माण झाला. एके दिवशी गावातील काही महिला सावित्रीला भेटायला आल्या. त्यातील एक महिला रडत रडत म्हणाली, ताई, माझ्यावरही खोटे आरोप झाले आहेत. मला आता जगावंसं वाटत नाही. सावित्री तिच्याजवळ गेली, तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, बाईचं आयुष्य उंबरठ्यासारखं असतं. सगळे त्यावरून चालत जातात, पण त्याच उंबरठ्यामुळे घराला आधार मिळतो. लोक काय बोलतात यापेक्षा देवाला आणि स्वतःच्या मनाला माहिती असलेलं सत्य मोठं असतं. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नकोस. सावित्रीचे हे शब्द त्या महिलेच्या मनाला नवसंजीवनी देऊन गेले. त्या दिवसापासून गावात अनेक स्त्रिया तिच्याकडे सल्ला घेण्यासाठी येऊ लागल्या. सावित्री त्यांच्यासाठी आधारवड बनली. काही महिन्यांनी गावात महिलांच्या सन्मानासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरपंचांनी संपूर्ण गावासमोर सावित्रीचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. स्टेजवर सावित्रीला शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. टाळ्यांचा कडकडाट होत असताना सरपंच म्हणाले, एका स्त्रीचा अपमान म्हणजे संपूर्ण समाजाचा अपमान असतो. पण ज्या स्त्रीने अपमान सहन करूनही माणुसकी सोडली नाही, क्षमा केली आणि पुन्हा प्रेमाने सर्वांना एकत्र आणलं, ती खऱ्या अर्थाने खूप महान आहे. सावित्रीताईंनी आम्हाला माणुसकीचा खरा अर्थ शिकवला. संपूर्ण गाव उभं राहून टाळ्या वाजवत होतं. अभिजितच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. त्याला वाटत होतं, आज माझ्या आईचा नाही तर मातृत्वाचा सन्मान झाला. कार्यक्रम संपल्यानंतर सावित्री शांतपणे त्या जुन्या उंबरठ्याजवळ आली. तिने पुन्हा एकदा त्याला हात लावला आणि हसत म्हणाली, तुझ्यावर मी कधीच रागवले नव्हते. तू तर फक्त एक उंबरठा होतास. चुका माणसांनी केल्या होत्या, पण आज तूच माझ्या सन्मानाचा साक्षीदार ठरलास. तिच्या डोळ्यात समाधान होतं. त्या क्षणी तिच्या मनात कोणतीही वेदना उरली नव्हती. तिने सगळ्यांना माफ केलं होतं आणि स्वतःलाही भूतकाळातून मुक्त केलं होतं. त्या दिवसानंतर सावित्रीची कथा ही गावोगावी सांगितली जाऊ लागली. लोक आपल्या मुलींना, सुना आणि मुलांना तिची गोष्ट सांगू लागली, कारण त्या कथेने एक मोठा संदेश दिला होता. घराचा उंबरठा विटा आणि सिमेंटचा नसतो, तर तो विश्वास, सन्मान आणि प्रेमाने उभा राहतो. ज्या घरात स्त्रीचा आदर केला जातो त्या घराचा उंबरठा कधीही दुःखाचा साक्षीदार होत नाही. पण जिथे तिचा अपमान होतो तिथे सुख जास्त काळ टिकत नाही. कथेचा बोध, एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या, कारण एक खोटा आरोप एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि लक्षात ठेवा, उंबरठा घराची शोभा असतो, पण त्या स्त्री त्या घराचा आत्मा असते. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीकडे झुकला होता. सावित्री नेहमीप्रमाणेच अंगणातल्या तुळशीपाशी दिवा लावत होती. तिचा मुलगा, सून आणि नातवंड तिच्या भोवती बसली होती. अनेक वर्षांनी त्या घरात खरंच सुख परत आलं होतं. सावित्रीने आकाशाकडे पाहिलं आणि हलकंसं हसली. जणू ती देवाला सांगत होती, देवा, माझी परीक्षा खूप कठीण होती, पण तू माझा हात कधीच सोडला नाहीस. इतक्यात तिची नात तिच्याजवळ आली आणि निरागसपणे विचारलं, आजी, उंबरठा इतका महत्त्वाचा का असतो? सावित्रीने तिला मांडीवर बसवलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली,
बाळा, उंबरठा फक्त घरात येण्याचा आणि बाहेर जाण्याचा रस्ता नसतो, तर तो घरातील माणसांच्या संस्काराचा आरसा असतो. ज्या घरात उंबरठा ओलांडणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मी कायम राहते. पण जिथे तिचे अश्रू गळतात तिथे सुख कधीच टिकत नाही. हे शब्द ऐकून घरात बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. अभिजित आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, तू आम्हाला जन्म दिलास, पण आज तू आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलंस. सावित्रीने त्याला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिने आयुष्यात खूप काही गमावलं होतं, पण शेवटी तिला तिचा सन्मान, तिचं कुटुंब आणि तिच्या सत्याचा विजय मिळाला होता. त्या दिवसानंतर त्या घराचा उंबरठा कधीच कोणाच्या अपमानाचा साक्षीदार झाला नाही. गावातही एक नियम झाला, कोणावरही पुरावा नसताना आरोप करायचा नाही आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करायचा. लोक जेव्हा त्या वाड्यात वळून जात तेव्हा म्हणायचे, हा तोच उंबरठा आहे ज्याने एका स्त्रीचे अश्रू पाहिले आणि त्याच स्त्रीचा विजयही पाहिला. कथेचा शेवट एका वाक्यात, घर मोठं भिंतींना होत नाही, घर मोठं होतं त्या उंबरठ्यावरून आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या त्या सन्मानाने. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरी हब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.